संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। काही संघटनांनी बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे। सकाळपासून बीड शहरात बंदला पाठिंबा मिळतोय। बंदच्या पार्श्वभूमीवर आता बीडमध्ये बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। तर काल रात्री उशिरा संतोष देशमुख हत्या प्रकरणातले फोटो समोर आले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आणि सगळीकडून शोक व्यक्त केला जात होता। त्या पार्श्वभूमीवर आता बीड बंदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड जिल्हा बंदची हाक काही संघटनांकडून देण्यात येते आणि आज सकाळीच मनोज जरांगे हे धनंजय देशमुखांना भेटून आले। त्यांचं सांत्वन त्यांनी केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हृदय पिळवटून टाकणारे काही फोटो काल समोर आले आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जाते। त्याच पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके। गोविंद, आता बीड बंदची हाक देण्यात आली आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? निश्चितपणे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी दाखल केलेलं आरोपपत्र सगळ्यात आधी एबीपी बाजारात समोर आणलं होतं आणि त्या दिवसापासून आपण खरं तर ही किती निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे आणि हत्या करत असताना काय काय करण्यात आलंय हे सांगत होतो। काल मात्र याचे फोटो व्हायरल झाले आणि हे जे फोटो व्हायरल होत आहेत ते सोशल मीडियावर इतक्या आपल्याला भावनांचा उद्रेक लोकांचा पाहायला मिळतोय। केवळ बीड जिल्ह्यातले नाही तर संपूर्ण राज्यातून आपल्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे ही निर्घृण हत्या करण्यात आली याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यामध्ये तर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। कोणत्याही राजकीय पक्षाने अधिकृत ही भूमिका घेतली नसली किंवा कुठलीही संघटना यांनी असा बंद पुकारला नसला तरी सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आज बीड जिल्हा बंद ठेवण्याचं सांगितलं जात आहे। अर्थात तो राहील का नाही हे पाहावं लागेल। एक मात्र खरं आहे की एकीकडे बीडचं जिल्हा पोलीस प्रशासन अशा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका अथवा कुठलेही मेसेजेस फॉरवर्ड करू नका असं जरी म्हणत असलं तरी ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या होत असतानाचे फोटो काल रात्रीपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्यामुळे एकीकडे संतोष देशमुख यांची हत्या कशी निर्घृण झाली हे अनेक जण सुरुवातीपासून सांगत होते। सुरेश दस यांनी जे सभागृहामध्ये नागपूर अधिवेशनात भाषण केलं होतं हे सगळं त्यावेळी त्यांनी वर्णन केलं होतं। मात्र त्यावेळेस ते फोटो लोकांनी बघितले त्यानंतर मात्र हळहळ व्यक्त केली जाते। नुसती हळहळ व्यक्त केली जात नाही तर संताप सुद्धा व्यक्त केला जातोय, आक्रोश व्यक्त केला जातोय की एका व्यक्तीची अशा निर्घृणपणे खून कसा करण्यात येतो, असं छळून का मारलं जात आहे। मला वाटतं केवळ कालच नाही तर आज सुद्धा या घटनेचे परिणाम सोशल मीडियावरच नाही तर आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा पाहायला मिळू शकतात असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।